मागील अध्यायामध्ये बघितलं की आपण श्रीकृष्ण पांडवांना या ठिकाणी अधिक मासाचं महात्म्य सांगू लागले. पांडव वनवासात असताना त्यांना अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे अधिक मास येतो कधी जातोय कधी यांच्याकडे त्याचं लक्ष राहिले आणि केवळ ते दुःख करत वनामध्ये अज्ञातवास काटत होते. हे सगळं करत असताना श्रीकृष्ण जेव्हा भेटायला आले तेव्हा उत्तम गती कशी प्राप्त होईल, तुमचं राज्य तुम्हाला कसं प्राप्त होईल यास्तव काही उपाय भगवंतांनी धर्मराज, युधिष्ठिर, भीम यांना सांगायला सुरुवात केली. हे उपाय सांगत असताना त्यांच्या पूर्वजन्मीची कथा एक त्यांना आठवली की ही पांचाळी म्हणजे द्रौपदी जी तुमची कन्या आहे ती पूर्वीच्या काळामध्ये मेधावी नावाच्या ऋषीची मुलगी होती. हे मेधावी ऋषी अत्यंत तपश्चर्याने प्रबळ होते, पण दैवयोगाने त्यांच्या मुलीचा जन्म होताच त्यांच्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यामुळे एकट्याने त्यांचं पालनपोषण केलं. मुलगी मोठी झाली तसं तिचं लग्न करावं असा विचार केला. आश्रमामध्ये राहत असताना अनेक प्रकारचे वेदांचा अभ्यास, व्याकरणाचा अभ्यास, छंदाचा अभ्यास या सगळ्यांचा अभ्यास करून ती मुलगी देखील अत्यंत सुशील आणि गुणवती या ठिकाणी परिपूर्ण झाली आहे. अशा मुलीचं वर्ण करावं, तिचा विवाह करावा म्हणून हे मेधावी ऋषी वारंवार सगळीकडे हिंडत असत. कुठेही वर चांगला अनुकूल मिळाला नाही. या कारणाने अतिशय दुःखी झाले आणि घराकडे येत असताना विलाप करू लागले. आता ह्या माझ्या मुलीचं मी कुणाला अर्पण करू, कुठलं सांगू, दुःख आणि वर मिळत नाही, हे दुःख जर घरी जाऊन सांगितलं तर ती काय म्हणेल, अशा वेगाने विचार करत असताना त्यांना भोवळ येऊन जमिनीवर पडले. आणि आता आपण जातो की काय किंवा आपला गतप्राण होतो की काय अशा आक्रांताने त्यांनी मुलीला हाक मारली. मुलगी धावत आली, बाबांचा आवाज ऐकून तिथे जवळ आली. बाबा पडला हे पाहून तिला जवळ घेतलं, मांडीवर घेऊन डोक्यांचा विलाप करू लागला. तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे प्रत्यक्ष श्रीकृष्णांची मूर्ती तेजाने प्रगट झाली. हे पाहून मेधावीचा विचार आला की आपला अंतकाळ आता जवळ आला आहे, श्रीकृष्णांनी आपल्याला निजधामास बोलवलेलं आहे. असं असताना या मुलीचा गोविंदा, श्रीकृष्णा, मुकुंदा तुम्हीच आता पालनपोषण रक्षण करा आणि जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही करा असं म्हणून आपला प्राण त्या ठिकाणी त्याग केला आहे. विष्णुदूत आले, त्याचा प्राण घेऊन विष्णू लोकांमध्ये गेले. ही मुलगी अत्यंत दुःखाने त्या ठिकाणी रडत बसली. तिचा शोक अनु वनामध्ये राहणाऱ्या ऋषीमुनींनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि प्रेताचा संस्कार केला. आपल्या घरामध्ये पितृकर्म करून ती त्या ठिकाणी राहू लागली. नित्य दुःख करणं एवढंच एक तिचं काम जणू झालं होतं. अशा ठिकाणी असताना एक दिवस परमपराक्रमी दुर्वास मुनी या ठिकाणी तिच्या आश्रमामध्ये आले. दुर्वास मुनी आले म्हणजे प्रत्यक्ष शंकरांचं या ठिकाणी आगमन झालं असा भक्तिभाव मनामध्ये ठेवून ही मेधावीची मुलगी त्यांचे अत्यंत आदराने पाद्यपूजन करून बसावयास आसन देऊन सेवा करू लागली. वन्य फळांचं त्यांना नैवेद्य अर्पण केला. तिच्या सेवेने प्रसन्न झाले दुर्वास मुनी ती बाळाला विचारलं की या आश्रमामध्ये तू एवढ्या दुःखी का करत असे. तेव्हा तिने सांगितलं की माझ्या वडिलांचा गतप्राण झाला आहे आणि आता मी एकटी या ठिकाणी राहत आहे. मला कोणीही आप्त, इष्ट, बंधू, नातेवाईक कोणी नाही आहेत. मग असं असताना मी जगून तरी काय करणार. अशा प्रकारचा विलाप करत असताना आता तुमचं दर्शन झालं, मी मरण्यास मोकळी असं म्हणून त्यांच्या पायावर नमस्कार करू लागले. तेव्हा दुर्वास मुनी अतिशय कृपाळूपणे तिला सांगतात की बाळा, हा जन्म तुझा असा संपण्यासाठी कारण नाही आहे. पुढील जन्मामध्ये होण्याचं जे काही शाप आहेत हे या फळाला धरून या ठिकाणी तुला हा जन्म मिळालेला आहे. मग ह्या सगळ्यांची उकल करताना एक दिवस असं झालं, जमदग्नी ऋषी श्रीकृष्ण सांगतात की प्रत्यक्ष जमदग्नी ऋषी म्हणजे शंकर. हे असताना रुक्मिणी आणि श्रीकृष्ण एकदा वनात विहार करत होते. आश्रमाच्या समोरून जाताना दुर्वास मुनीने त्यांना पाहिल्याने म्हणाले की तुम्ही माझ्या रथाचे घोडे व्हा. दोघांनाही घोडा करून रथ ओढण्यास सांगितलं. त्या ठिकाणी रुक्मिणीला तहान लागलं हे हळूच श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं. श्रीकृष्णाने पत्नी प्रेमाने युक्त होऊन या ठिकाणी अंगठा दाबला आणि भूमीमधून गंगेचा प्रवाह उत्पन्न केला. त्या प्रवाहाने तृषा शांत झाली, पण दुर्वास ऋषींचा या ठिकाणी श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला शाप लागला की भविष्य काळामध्ये जेव्हा तुझा अवतार होईल तेव्हा तुला पत्नी वियोग होईल. म्हणूनच रामाचा अवतार झाला असताना पत्नी वियोगातून या ठिकाणी अतिशय दुःख श्रीकृष्णांना राम अवतारामध्ये भोगावं लागलं. असे हे परमपराक्रमी दुर्वास ऋषी या मुलीला आता कुठला वर देतील आणि भविष्यात या मुलीची गती कशी होणार हे पुरुषोत्तम महात्म्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा या ठिकाणी हा 4था अध्याय पूर्ण झाला. पुरुषोत्तमार्पणमस्तु.